नावं डिलीट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही कामधंदाच राहिलेला नाहीये. मग रोज काहीतरी बोलायला पाहिजे, कारण ते लोकसभेचे विरोधी पक्षनेता आहे, काँग्रेसचा चेहरा आहे. ते सारखं काहीतरी बोलले नाही तर ते जर सरळ बोलले तर तुम्ही छापणार नाही, दाखवणार नाही. काहीतरी असं फंटास्टिक बोलायला लागतं, कारण इतक्या वेळा त्यांनी मांडणी करून ते काही हे प्रूव्ह करू शकले नाहीत. काय झालं मग आता त्यांना मग असं म्हणायचं का की लोकसभेला तुम्हाला चांगल्या सीट मिळाल्या प्रमुख्याने महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, पण तिथे तुम्ही मतचोरी केली का, काय म्हणायचं, मतचोरी तुम्ही केली का? म्हणजे जेव्हा जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागतात तेव्हा ईव्हीएम चांगलं, मतचोरी नाही. जेव्हा जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागत नाही तेव्हा ईव्हीएम वाईट, मतचोरी झाली. काय हे न कळणे की सर्वसामान्य माणसं विरोधी पक्ष नेता आहे आणि पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही असं त्यांचं म्हणणं. सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाने त्यांच्या पुराव्याची दखल घेतली नसेल तर प्रत्येकाला त्याच्या नेक्स्ट स्टेप असते. सुप्रीम कोर्टाच्या नंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनला रिव्हिजन असते आणि त्या डिव्हिजनमध्ये सुद्धा तुम्हाला न्याय मिळतो. त्यामुळे समजा निवडणूक आयोग तुमच्या पुराव्याकडे दुर्लक्ष करत असेल, न्यायालयात जा. रोज उठून या इलेक्ट्रॉनिक मीडियावरचा स्पेस खाऊ नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.